आज परत आम्ही मस्त थंड हवेची मजा घेतली. कुठे गेलो होतो, काय केलं सगळं सांगते. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. सकाळी उठल्याबरोबर आज नवऱ्यासाठी मी बनवायला घेतला मस्त असा इलायचीचा चहा आणि त्या व्हिडिओमध्ये हिला काही ना काही शहाणपणा मारायचाच होता. जो तिने मारला तेवढ्या वेळात चहा झाला आणि सौरवला मी त्याचा चहा आणि ब्रेड दिला आणि मग मी मस्त अंघोळ आवरून घेतली आणि मग लागले मी स्वयंपाकाला. आज ना मला मस्त माझी फेव्हरेट भेंडीची भाजी बनवायची होती. अर्धी तयारी तर मला कृष्णाने करून दिली आणि बाकीचं सगळं मी आवरून पटापट स्वयंपाक आवरला. देन पटकन जेवण आवरलं आणि मस्त एक झोप घेतली. देन संध्याकाळी उठल्यावर परत तेच सौरभसाठी छान चहा केला अँड देन मी लागली संध्याकाळच्या स्वयंपाकाला. संध्याकाळच्या स्वयंपाकात ना सिंपल चुरमाच बनवायचा होता कारण सकाळच्या ना थोड्या पोळ्या होत्या सो त्याचा चुरमा बनवून घेतला. देन पटकन रेडी होऊन आम्ही निघालो बाहेर. ॲक्चुअली आमचं अचानक ठरलं की आपण पावभाजी खायला जाऊ. बट तिथे गेल्यावर असं समजलं की तिथली पावभाजी संपलेली आहे. देन आम्ही दुसरीकडे गेलो तर तिथली पावभाजी अजिबातच चांगली नव्हती. बट कशीबशी थोडीशी खाऊन घेतली आणि मग आम्ही गेलो पाणीपुरी खायला. आता बाकी काही नाही भेटलं तर ॲटलीस्ट पाणीपुरी तर खायचीच होती. सो मस्त पाणीपुरी खाऊन घेतली आणि अशा प्रकारे आज आमच्या मूडचा पूर्ण धज्जिया उडाला.